आणि 5च्या 5 बातम्यांना सुरुवात करूयात। 5 बातम्यांमध्ये आपण काय काय बातम्या पाहणार आहोत आपण बघूया। पहिली बातमी आहे सोलापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगे पाटील हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याची रविवारी ही घटना घडणार आहे। तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे साताऱ्यातील डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची। त्यात आता नातेवाईक आक्रमक झालेले आहेत। दुसरीकडे जळगावमध्ये पोलीस मुख्यालयात पैशांची उधळण करण्यात आली आहे। त्याचबरोबर मुंबई काळा चौकी परिसरात महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। आणि शेवटची महत्त्वाची बातमी आहे ती चंद्रपुरातून दिवाळी गिफ्ट न दिल्यानं मालकाचीच हत्या करण्यात आलेली आहे। सातारा, सोलापूर, जळगाव, मुंबई आणि चंद्रपूरमधून आपले रिपोर्टर्स सुद्धा आपल्या सोबत असतील। सुरुवात करूयात पहिल्या बातमीला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे रविवारी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्यासाठी आमदार समाधान आवताडेंकडून फडणवीसांसह जरांगे पाटलांनाही निमंत्रण देण्यात आलं। त्यामुळे आता दोघंही या मंचावर एकत्र येणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। सौरभ वाघमारे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सौरभ, दोन्ही जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत। समाधान आवताडेंकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दोघेही नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत का? आयोजकांचं काय म्हणणं आहे? काय हा समजून सांगतो की 26 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे ते अनावरण मंगळवेढ्यात होणार आहे। मंगळवेढ्यात या कार्यक्रमासाठी जे आहे ते भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्र्यांना देखील या कार्यक्रमाचा निरोप दिलेला आहे। मुख्यमंत्री देखील येणार असल्याची माहिती सांगितली जाते आणि त्याचबरोबर मराठा आंदोलक जो की मनोज जरांगे पाटील आहेत यांना देखील या कार्यक्रमाचं जे निमंत्रण आहे ते देखील देण्यात आलेलं आहे। या पाठीमागे आमदार समाधान आवताडे असतील किंवा जी पुतळा समिती आहे या समितीने दोन्ही नेत्यांना जे आहे ते निरोप दिलेला आणि मागच्या काही दिवसांमध्ये देखील आपण पाहिलं असेल की देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत कोणत्याही प्रकारचा व्यासपीठ ज्या दोघांनी जो आहे तो शेअर केलेला नाही। दोघं एकाही व्यासपीठावरती कधीही मागील काही दिवसापासून न आलेले आपण पाहिलं असेल। परंतु मंगळवेढ्यात परवा दिवशी दुपारच्या दरम्यान जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो अनावरणाचा कार्यक्रम त्या कार्यक्रमाला हे दोन्ही नेते एकाच मंचावरती येण्याची शक्यता आहे। त्यामुळे राजकीय चर्चा देखील या संदर्भात होत आहेत आणि यामध्ये जी समाधान आवताडे यांनी जी घेतलेली जी भूमिका आहे ती देखील चर्चेचा विषय ठरते। एकीकडे मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करत असताना मागील काही दिवसापासून आपण पाहिलं असेल। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना देखील या कार्यक्रमाचं जे आहे ते आमंत्रण दिले आणि त्याचबरोबर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देखील या कार्यक्रमाचं जे आहे ते निमंत्रण दिल्यामुळे कुठेतरी या पुतळ्याच्या ज्या अनावरणाचा कार्यक्रम आहे तो कुठेतरी चर्चेचा विषय ठरतो। अगदी सौरभ, काही तांत्रिक कारणास्तव आवाज स्पष्ट येत नव्हता, मात्र रविवारी हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत आणि जर हे दोन्ही नेते एकाच मंचावर आलेत तर काय राजकीय वक्तव्य केली जात आहेत ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आणि विशेषतः गेल्या 1.5 वर्षापासून या दोन नेत्यांमध्ये ज्या पद्धतीनं राजकीय जुगलबंदी रंगली आहे ती पाहता या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष असेल। धन्यवाद सौरभ, दिलेल्या अपडेट्सबद्दल। आमच्यासोबत असेच राहा। पुढची बातमी साताऱ्यातून आहे। साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणानं आता धक्कादायक वळण घेतलंय। आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरनं तिच्या हातावरच आत्महत्येचं कारण स्पष्ट लिहिल्याचं समोर आलं। तरुणीनं हातावर आपल्यावर 4 वेळा बलात्कार झाल्याचा मजकूर लिहिलाय आणि त्यात 2 पोलीस अधिकाऱ्यांची नावंही लिहिली आहेत। PSI गोपाल बदने यांना आपल्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचं या महिला डॉक्टरनं आपल्या हातावर लिहिलंय। तर पोलीस प्रशांत बनकर यांनी सुद्धा आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख तिनं आपल्या हातावर केलाय। NDTV मराठीनं सर्वात आधी ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर हातावरची सुसाईड नोट हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन केलंय। दरम्यान डॉक्टर महिलेचं शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह आता बीडकडे रवाना करण्यात आलाय। तर पीडितेच्या नातेवाईकांकडून आता आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाते। दरम्यान आरोपींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। आपण पाहूया। घटना घडली डॉक्टरने सुसाईड केलं त्याच्यावर आता सगळी कारवाई झालेली आहे आणि त्या संदर्भात सांगू
जब पलटणमध्ये घटना घडली होती डॉक्टरने सुसाईड केलं त्याच्यावर आता सगळी कारवाई झालेली आहे आणि त्या संदर्भात सांगू पूरी तरह उस बात को नहीं देख पाई, बट जो मैंने न्यूज़ देखी, मैं इस कार्यक्रम में ही थी और हमारे मोबाइल हम नहीं यूज़ कर रहे थे, पर जो भी मैंने सुबह उठकर पहले न्यूज़ देखी वो बहुत व्यथित करने वाली थी। मुझे पूरा विश्वास है हमारे मुख्यमंत्री जो कि गृह मंत्री भी है और इसमें पूरी तरह से ध्यान देकर इस जो डॉक्टर लड़की है शायद उन्होंने आत्महत्या की है और उसकी वजह उन्होंने अपने हाथ पर लिखी है, जो मैंने न्यूज़ में पढ़ा। अब इसकी पूरी डिटेल जांच होगी, फोरेंसिक जांच होगी, सारी टेस्ट होंगे और क्योंकि इसमें मीडिया ट्रायल नहीं करना चाहिए, ऐसे मुझे लगता है। मैं यही कहूंगी कि उस बच्ची को न्याय मिलना चाहिए। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले बीडचे प्रतिनिधी आकाश सावंत आपल्या सोबत आहेत। आकाश, बीडमध्ये हा मृतदेह रवाना करण्यात आलेला आहे, सध्या बीडमधनं काय अपडेट्स आहेत? नक्कीच फलटणमध्ये एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येनंतर राज्यामध्ये एकच खळबळ उडाली। विशेष म्हणजे त्या महिलेच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिच्यावर अत्याचार झाला आणि 2 आरोपींची नावे देखील त्यांनी त्या सुसाईड नोटमध्ये लिहिली होती। आता जो तिचा मृतदेह जो आहे तो बीडकडे काही तासामध्ये येईलच। बीडच्या वडवणी येथे वडवणीच्या ठिकाणी जे आहेत नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे। नातेवाईकांचा संताप आणि आक्रोश वडवणीमध्ये बघायला मिळत आहे। एकीकडे नातेवाईकांची मागणी आहे की आरोपींना कठोरात तात्काळ अटक करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जी आहे ते नातेवाईक करतायत। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे। त्यांनी देखील या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे। तर दुसरीकडे पंकजा मुंडे देखील या प्रकरणावरती आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। तर नातेवाईक जे आहेत ते कुठेतरी आता आरोप करताना दिसत आहेत की या महिलेने जो आहे तो आरोग्य विभागातील भ्रष्टाचार जो आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप जो आहे ते नातेवाईकांनी केला आहे की हे माहिती नातेवाईकाला दिली होती आणि दिवाळीमध्ये ही जी महिला आहे ही आपल्या गावी येणार होती, मात्र 3 मृतदेह या गावी आल्यामुळे नातेवाईक जे आहेत ते आता संताप व्यक्त करताना बघायला मिळत आहे। मात्र जेव्हा हे 2 आरोपी पोलिसांनी अटक केले जातील तेव्हाच या प्रकरणामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता का याचा तपास केला जाईल आणि मोठा खुलासा जो आहे तो येत्या काळात समोर येणार आहे। धन्यवाद आकाश दिलेल्या या अपडेट्स बद्दल। पुढची बातमी जळगावमधून आहे। जळगावमध्ये पोलीस मुख्यालयाच्या पद्मालय सभागृहात कमरेला पिस्तूल लावून पैशांची उधळण करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात सुफी गायनाच्या कार्यक्रमात एका तरुणानं कमरेला बंदूक लावून हे पैसे उधळलेत। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी जळगावमधील दीपक कुमार गुप्ता यांनी थेट पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आणि या प्रकरणी आरोपित तरुण पियुष मणियार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्या सोबत आहेत। मंगेश, एकीकडे जळगाव पोलीस सोशल मीडियावर रील करणाऱ्या तरुणांना त्यांची धिंड काढून धडा शिकवण्यात व्यग्र आहेत, मात्र दुसरीकडे त्यांच्या मुख्यालयातच अशा स्वरूपाचे प्रकार होत आहेत। पोलिसांचं नको तिकडे जास्त लक्ष आहे आणि हवं तिकडे लक्ष दिलं जात नाही आहे असा आरोप जळगावकर करतायत। नक्कीच विनोद सर, खरं तर ज्या पद्धतीने पोलीस मुख्यालयातील सभागृहातच अशा पद्धतीचा पैसा उधळण्याचा प्रकार आणि एवढंच नाही तर तरुण जो आहे थेट कमरेला बंदूक लावून दहशत निर्माण करून पैसे उधळतो, हा प्रकार पोलीस मुख्यालयात घडून सुद्धा जे आहे पोलिसांकडनं या प्रकरणात कुठलीही कारवाई न केल्यामुळे कुठेतरी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। 2 दिवसापूर्वी हा कार्यक्रम झालेला होता आणि या कार्यक्रमानंतर समाज माध्यमांवरती खरं तर हे पैसे उधळण्याचे व्हिडिओ जे आहे ते व्हायरल झालेले होते आणि हे व्हायरल व्हिडिओ जे आहे याबाबत समाजसेवक दीपक कुमार गुप्ता यांनी थेट पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे जे आहे तक्रार केलेली होती आणि या तक्रारीनंतर रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार करता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये पियुष मणियार या तरुणाविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र ज्या पद्धतीने पोलीस मुख्यालयातील जे पद्मालय सभागृह जे आहे हे एका पोर्टलच्या सुफी नाईट गीत गायनाच्या कार्यक्रमासाठी हे देण्यात आलेलं होतं आणि या संपूर्ण कार्यक्रमात करता हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। याच ठिकाणी काही पोलीस अधिकारी देखील उपस्थित असल्याची माहिती जी आहे ती देखील समोर येत आहे। मात्र पोलिसांनी
पोलिसांसमोर अशा पद्धतीचं जे दहशत निर्माण करणारं कृत्य आहे, पैसे उधळण्याचं कृत्य आहे, याला कुठेतरी नजरेआड केलं आहे का असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। त्यामुळे दीपक कुमार गुप्ता यांनी अजून देखील मागणी केलेली आहे की या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती सखोल चौकशी करण्यात यावी। पोलिसांचा जो मल्टीपर्पज हॉल आहे हा खाजगी कार्यक्रमासाठी खर्च देण्यात आलेला होता। याचे काही नियम आहेत, हे नियम या ठिकाणी पाळले गेलेले आहेत का, की नियमाच्या अधीन राहून जे आहे या ठिकाणी हा हॉल जो आहे हा कार्यक्रमासाठी देण्यात आलेला होता का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता पोलिसांवरती उपस्थित केले जात आहेत। एकंदरीत या संपूर्ण प्रकारामुळे खरं तर पोलीस दलाच्या कार्यप्रणालीवर देखील आता प्रश्न निर्माण केला जात आहे। मात्र या प्रकरणात आता पियुष मणियार ज्या तरुणाने खरं तर कमरेला बंदूक लावून पैशांची उधळण केली होती त्याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। त्याची पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याची माहिती आता पोलिसांनी दिलेली आहे। मात्र या प्रकरणात आता नेमकं काय काय तथ्य बाहेर येणार आहे, कुठल्या निमित्ताने खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, कोण या कार्यक्रमाचे आयोजक होते, या संपूर्ण प्रकरणात काय काय गळा लागणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विनोद सर, अगदी मंगेश, दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद। आणि या पियुष मणियारचे काही यापूर्वी सुद्धा काही प्रकरणं समोर आली होती का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही आमच्यासोबत असेच जरा मंगेश। पुढची बातमी आपण पाहणार आहोत मुंबईतून। प्रेमसंबंधातील वाद विकोपाला जाऊन मुंबईच्या काळाचौकी परिसरात एक गंभीर घटना समोर आली आहे। एका तरुणानं प्रेयसीवर जीवघेणा हल्ला करत स्वतःलाही मारून घेतलं आणि या घटनेत जखमी मनीषा यादव या महिलेला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय आणि हल्ल्यातील दोघांचीही प्रकृती सध्या गंभीर असल्याचं समजतंय। काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये सकाळी एक रिपोर्ट प्राप्त झाला होता की एक 24 वर्षाचा मुलगा एक मुलगीला वार करत आहेत म्हणून। जेव्हा पोलीस स्पॉटला पोहोचले होते तेव्हा ते बघितले की जे मुलगा आहे तर ते स्वतःवर वार करून सुसाईड केलेले होता आणि ते मुलगीला इमिडिएटली रेस्क्यू करून आम्ही पोलीस स्टेशनला भरती केले होते। ते या गुन्ह्यावर आम्ही आता 109 BNS प्रमाणे गुन्हा दर्ज करून घेतलेला आहेत। अपॅरेंटली हा दोघी एक दुसऱ्यांच्या रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही इश्यू असल्यामुळे अशा झाले असं प्रायमा फेसी दिसत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, हा सगळा प्रकार पोलिसांनी सांगितलंय काय नेमकं घडलेलं आहे, पण नेमकी या मागची काय कारणं आहेत, का हा सगळा प्रकार घडलाय, काही त्या संदर्भात प्राथमिक माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच अतिशय क्रूर आणि धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। जेव्हा घटनास्थळ आपण पाहिलं तर संपूर्ण घटनास्थळ आस्था नर्सिंग होम या आस्था नर्सिंग होम मध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि अक्षरशः आस्था नर्सिंग होम जे आहे ते रक्ताच्या थारोळ्याने माखलेलं होतं। अक्षरशः पूर्ण रक्त जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं। सकाळी 11च्या सुमारास ही घटना घडलेली होती। जो तरुण आहे त्याचं नाव आहे सोनू बराई, हा लालबाग येथील आंबेवाडी जो परिसर आहे त्या परिसरामध्येच राहतो आणि आपण बघतोय की त्याच परिसरामध्ये ही मनीषा यादव जी तरुणी आहे ती देखील राहते। जवळपास 10 दिवसांपूर्वी या दोघांचं ब्रेकअप जे आहे ते झालेलं होतं। 10 दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये काहीशी कुरबुर झालेली होती। मनीषा यादवचं कोणासोबत तरी अफेअर आहे असा संशय हा सोनू बराईला होता। त्यामुळे दोघांमध्ये भांडणं होऊन त्यांच्यामध्ये ब्रेकअप झालेलं होतं। त्यानंतर 10 दिवसांनंतर त्यांच्यामध्ये भांडणं सुरू होते। आज सोनू बराईने जी मनीषा यादव आहे तो दत्ताला राम लाड जो मार्ग आहे त्या मार्गावरती बोलवलेलं होतं आणि त्या देखील त्याच्याकडून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न हा सुरू होता। पुन्हा एकदा आपण रिलेशन मध्ये येऊ अशा पद्धतीची मागणी जी आहे ती सोनू बराईकडून केली जात होती। मात्र मनीषा यादव जी आहे ती पुन्हा रिलेशन मध्ये यायला नकार देत होती आणि यातच त्यांची जी वादावादी आहे ती सुरू झालेली होती। जो दत्ताराम लाड मार्ग आहे त्या मार्गावरून ते जात असताना त्यांच्यामध्ये काहीशी झटापट झाली आणि या झटापटीमध्ये जो सोनू बराई आहे त्याने अगोदरच आपल्या खिशामध्ये जो चाकू आणलेला होता तो चाकूने त्या तरुणीवरती हल्ला चढवायला सुरुवात केला। हल्ला चढवला त्यावेळी ती तरुणी आहे ती धावाधाव करायला लागली। शेजारीच असलेलं जे आस्था नर्सिंग होम आहे त्या नर्सिंग होम मध्ये ती तरुणी आपल्या बचावासाठी घेतली। मात्र तिचा बचाव जो आहे तो निष्फळ ठरला। सोनू त्या ठिकाणी पोहोचत तिच्यावरती सपासप वार केले आणि तिला रक्ताच्या थारोळ्यात तिथे पाडलं। त्यानंतर सोनूने आपल्यावर देखील वार केले आणि तो देखील रक्ताच्या थारोळ्यात त्या ठिकाणी पडलेला होता। स्थानिकांनी त्या दोघांनाही KM रुग्णालयामध्ये दाखल केलं तात्काळ। मात्र सोनू जो आहे त्याचा या घटनेत मृत्यू झालेला आहे। मात्र जी तरुणी आहे मनीषा यादव हिचे सध्या प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। एकंदरीत आता पोलीस या संदर्भातला अधिकचा तपास करताय। नेमकं हेच कारण होतं का आणखी काही कारणे या मागची आहेत? मात्र दुसरीकडे बघतोय जी तरुणी आहे तिची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत मुंबई मधल्या काळाचौकी परिसरातला हा धक्कादायक प्रकार हा आपल्याला पाहायला मिळतोय।
अगदी ऋतिक, धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि मुंबईतल्या या बातमीनंतर आता आपण जाणार आहोत चंद्रपुरात दिवाळीचं गिफ्ट न दिल्याच्या वादातून 6 जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा अवघ्या तासाभरात स्थानिक गुन्हे शाखेनं छडा लावत 6 जणांना अटक केली आहे. दुर्गापूर इथं सुजित गणवीर यांचं पान टपरीचं दुकान आहे आणि त्यांच्याकडे नितेश ठाकरे हा काही महिन्यापासून काम करत होता. दुकान मालक सुजितनं आपल्या मित्रांच्या मदतीनं या नितेश ठाकरे याची शहरातील लॉ कॉलेज परिसरात हत्या केली आणि हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि तासाभरात आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास आता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करतायत. अभिषेक भटपल्लीवार आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील. अभिषेक, नेमका हा खून कशामुळे झालाय, कारण नेमकं काय होतं? दिवाळीचे गिफ्ट न दिल्याच्या वादातून चंद्रपुरामध्ये 6 जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केल्याची घटना आता सध्या समोर आलेली आहे. आणि या घटनेमध्ये चंद्रपूर शहराच्या लगत असलेल्या दुर्गापूर परिसरातील मृतक असेल किंवा स्थायी आरोपी असेल, हे सगळे दुर्गापूर या परिसरामधले आहेत. जो आरोपी आहेत सुजित गणवीर, याचं एक पानटपरीचं दुकान आहे दुर्गापूरमध्ये आहे आणि त्याच्याकडे निलेश ठाकरे हा जो काही महिन्यापासून काम करत होता, त्यांनी दिवाळी असल्यामुळे दिवाळीसाठी गिफ्ट मिळावं यासाठी त्यांनी त्या सुजितला म्हटलं होतं. परंतु सुजितनी त्याच्याकडे कानाडोळा केला, त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्याच्यामुळे निलेश ठाकरे यांनी कामावर येणं त्यांनी सोडून दिलं होतं. त्याच्यामुळे आणि सुजित ठाकूर गणवीर याच्याकडून सांगण्यात येते की निलेश ठाकरे हा कामावर येत नव्हता, परंतु फोनद्वारे तो वारंवार शिवीगाडी करत होता. त्याच्यामुळे मग सुजित गणवीर यांनी आपल्या काही मित्रासोबत त्या निलेश ठाकरेंना फोन करत चित्रपट बघण्यासाठी जाऊ असं त्याला बोलवत त्याला घरातून त्याला बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर चंद्रपूर शहरात असलेल्या लॉ कॉलेज या परिसरामध्ये त्याचा खून केला. आणि विशेष म्हणजे त्याचा जो खून करण्यात आला त्याच्यामध्ये जे चाकू जे वापरण्यात आलं होतं ते सगळे 6 चाकू जे आहे ते ऑनलाईन बोलवण्यात आले होते. आणि त्याच्यानंतर घटना घडल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी जो मृतक आहे निलेश ठाकरे याची त्याचं वाहन सुद्धा चंद्रपूर शहराच्या काही लांब नेऊन जाळण्याचाही प्रयत्न आरोपीकडून करण्यात आला. घटनेच्या माहिती मिळाल्यानंतर पोलीस, रामनगर पोलीस असेल किंवा स्थानिक गुन्हे शाखा या दोघांनी तात्काळ त्या आरोपींचा शोध घेत 6 आरोपींना तासाभराच्या आतच त्यांना ताब्यात घेत त्यांना गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेली आहे. परंतु जिल्ह्यामध्ये या वाढती गुन्हेगारीकडे बघता काही दिवसापूर्वीच चंद्रपूर शहरामध्ये अर्धा किलो ड्रग्स असेल किंवा काही दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी चंद्रपूर शहरात दिवाळीच्याच पार्श्वभूमीवरती 4 बंदुकी सापडल्यात, 35 कारतूस सापडली होती. ती पण हत्या करण्यासाठीच आणल्या गेल्याची घटना समोर आली आहे. त्याचाही तपास सध्या पोलिसांकडून मोठा जोरात म्हणजे सध्या सुरू आहे. पण जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने क्राईम ची संख्या वाढत आहे किंवा क्राईमचं प्रमाण जे वाढत आहे त्याच्याकडे पोलिसांवरती अनेक प्रश्नचिन्ह आता सध्या उपस्थित होत आहे. विनोद सर, अगदी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, कारण गेल्या अनेक दिवसांपासून क्राईमच्या घटना, गुन्ह्याच्या घटना वाढत आहेत चंद्रपूर शहरात. त्यामुळे नागरिक सुद्धा चिंतित आहेत. सर्वांचे धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल.